नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 13. भात घेऊन जाताना. का व बहीण व बहीण, का ऐकू येत नाही व तुले? मी कवाची बहीण बहीण करते आहे. हा का, मले म्हणते का व बहीण? मी म्हणते तू दुसऱ्या कोणाशीच बोलते आहे. जाऊ देव माय, या गर्दीत का समजतं बी कोण कोणाशी बोलताय ते? हाव नव. तुम्ही कुठे चालले आहे? कुठे जाणार तुम्हाला? हां, आमू का? आम्ही रोद्याला चाललो आहे व बहीण भात घिसन. अन तुम्ही कुठे चालले आहे? व माय, आमू बी भात घिसन चाललो आहे पिपुळल्याले. कवाची एसटीच ने, तरी आमू पहिल्या गाडीनं झिंगून येऊन आलो. तडून डायरेक्ट गाडी केली आहे माय. हिंगोण्यातून बसलो, सावद्याले आलो. आता आडी कवाच्या बसलो आहे, तवशी तुम्ही बी दिसल्या. तर म्हटलं विचारू द्या बहीणले कुठे जाताय ते. हव माय, आम्ही बी पहिल्याच गाडीनं खिल्लीहून निघालो आहे. पण अडी गाडीच नि कवाची. मग का व बहीण, आम्ही बी तर 3-4 जेठाण्या आणि तुम्ही बी तर 4-5 जणी आहे. तर मग आपण ते हॅप्पी करी घेऊ, नाही तर काली पिली करू. कोणी बी मी यो. हा व बहीण, चालीन. चाल मग रोडवर. तडूनच मी ना आपल्याला गेल्या सगळ्या रोडवर बसल्या. चालू दे रे भाऊ, आम्हाले पिपुळल्याच्या फाट्यावर उतारी दे अन यायले विरोध्याला घिजाय रे भाऊ पुढे. बसल्या का व सगळ्या? हे भाताचे गाठोडे घ्या. घेतले का व नीन? व बहीण, तुले काय सांगू गंमत. परवा आमू असंच भात घिसन गेल तू. रिक्षात बसलो बहीण, भालोदी जाणं होतं. त्या रिक्षावाल्यानं अशी जोरात पयाडली व माय रिक्षा, तुम्हाला काय सांगू. आमू म्हणतो आहे अरे भाऊ रस्ता खराब आहे, अमाग धीरे चालोय धीरे चालोय. तो कशाचा ऐकतो आहे. तशातच त्या गच्चाईमध्ये आमची भाताची गाठोडी पडी गेली खाले. आम्ही आराया मारतो आहे. अरे गाठोडी पडली रे खाले, पडली रे खाले. तो काही गोठच ना घे व बहीण, पयाळतोय रिक्षा पयाळतोय. पण मागून एक सायकलवाला येत होता. चांगला होता बिचारा. त्यानं ते गाठोडं पडेल पाहिलं अन त्यानं उचली सण रिक्षा मागे आला. व बहीण जोराजोरात तो सायकल चालवत आला. अन रिक्षा थांबली बालोदले. तेव्हा त्यानं ते गाठोडं दिलं आम्हाले. बरं झालं, नाहीतर काय झालं असतं. अन तुम्ही कुठे जाताय भात घिसन? आम्ही त्या सोम्या डोंगऱ्याच्या घरी. त्याचे डोळे काढले ना तर तडी चालू आहे ओ माय. आम्ही बी चालू आहे. ते काय म्हणता, ते रिटायर झाले, नोकरीहून घरी बसता तडी चालू आहे व माय. काय व माय, आता भलतंच काय बी पायी काढता. काही झाले की चालले भात घिसन, काही झालं की चालले भात घिसन. अन त्या वाऱ्याने जाता कुठे? त्या म्हाताऱ्यालेच पुढे करी देता अन त्या नातोंडायले बी आपल्या मागे लाई देता. हाव नव माय, आता असंच झालाय. तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. पण काय माय, काय करता. का बोलता बी येत नाही, बोललं तर तोंडीशी येतं. अरे 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 भाऊ, काय झालं रे? का बरं थांबवली रिक्षा? आम्हाला जल्दी आहे रे भाऊ जायची. व मावशी, रिक्षा बंद पडली, आता जाणार नाही पुढे, अडीच उतरी जा. जाऊ दे रे बापा, आता तुला आमची तर गैरीच फजिती केली. धड इकडे ना धड तिकडे. उतरलो माय खाले. मधी एक काली पिली आली, तिले हात केला. व माय, ती इतकी भरे की त्याच्यातून तर माणसं उतू जात होते. तो कशाला थांबू येईल. तवशी तिकडून एसटी आली. मामीनं सगळ्यांना हात केला. तेव्हा त्या भाऊनं थांबवली एसटी. व बनाबाई, चढली का नीट? तू या नाताले बी संभाय नीट. अन ते भाताचं गाठोडं घेतलं की नाही. व माय, नीट पाय घ्यावं, सगळं बरोबर घेतलं की नाही. चालू दे रे भाऊ आता. तिकीटं फाडले आम्ही ना सगळ्याचे. तुम्ही नका फाडावं बहीण. व बनाबाई, तू या नाताचं बी फाडलं बरं का. आ, त्याचं का बरं फाडलं व? तो तर लहान आहे बारे. व मावशी, शाळेत जातो ना तू या नातू.
हाव रे भाऊ, पहिलीच जातो न तो. मग तरी बी लहाना जाईन पण बारे तो. अर्ध तिकीट दिलं मी त्याचं. हां, उतरा आता. तुमचा तू पिंपरू फाटा आला. आला बी, आता तर बसलो बारे. उतरा ओ बहिणी ओ लोसो. सगळ्या गाठोड्या पिशव्या घ्या आती. उतरलू व माय खालते. वयक ठेव जावं बहिणी व. हा व बहीण, तुम्ही बी ठेव जा वयक कवा आलू एकमेकाईच्या गावायले तर भेटू आणखीन अशाच. चाला मग जातू आम्ही बी. धन्यवाद.